नमस्कार. स्टँडर्ड साइज एक्सटर्नल थ्रेड्स तयार करण्याच्या या आगळ्या वेगळ्या आणि रंजक सेशनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग सगळ्यात आधी या सेशनची उद्दिष्टे पाहू. या सेशनच्या शेवटी तुम्ही पुढील गोष्टी करण्यासाठी खात्रीने सक्षम व्हाल. एक्सटर्नल थ्रेड्स कट करण्यासाठी गोल्ड रॉड मध्ये ब्लँक साइज फाईल करा. स्प्लिट डाय आणि डाय स्टॉक वापरून M14 एक्सटर्नल थ्रेड्स गरजेपुरत्या लांबीपर्यंत कट करा. स्क्रू पिच गेज आणि मॅचिंग नटसह थ्रेड्स तपासून घ्या. आता आपण स्टँडर्ड साइज एक्सटर्नल थ्रेड्स तयार करण्यासाठी आवश्यक मटेरियल्स आणि टूल कोणते आहेत ते पाहूया. स्मूथ फाईल, राउंड MS रॉड, M14 स्प्लिट डाय, डाय स्टॉक, मॅचिंग नट, ऑइलर, थ्रेड डाय सेट, स्क्रू पिच गेज, बेंच वाइज, कटिंग लुब्रिकंट, वर्नियर कैलिपर, डिबरिंग टूल, सेफ्टी गॉगल, ग्लोव्स, चिप ब्रश. आता आपण डायसह एक्सटर्नल थ्रेड्स तयार करण्याचा क्रम सविस्तर पाहू. दुखापतीपासून बचाव करण्यासाठी आणि सुरक्षित कामाचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी एक्सटर्नल थ्रेड्स तयार करताना सुरक्षा साधने घातली आहेत याची खात्री करा. रॉ मटेरियल साइज तपासून घ्या. 13.9 आणि 40 मिलीमीटर लांबी यासारख्या गरजा पूर्ण करत असल्याची खात्री करण्यासाठी दंडगोलाकार पृष्ठभागाचे डायमेन्शन्स म्हणजे अंतर मोजून घ्या. पृष्ठभाग घासून घ्या. स्मूथ फाईल वापरून दंडगोलाकार पृष्ठभागाच्या कडा घासून घ्या. शॅम्फरिंग, बेंच वाइस मध्ये वर्क पीस अगदी 90 डिग्री मध्ये पकडून घ्या. 2 मिलीमीटर खोलीपर्यंत स्मूथ फाईल वापरून रॉडच्या एज 45 डिग्रीज पर्यंत फाइलिंग करा. डाय स्टॉक तयार होताना दिसून येईल. डाय स्टॉक मध्ये M14 स्प्लिट डाय सेट करा आणि ते योग्यरित्या अलाइन असल्याची खात्री करून घ्या. डायला पृष्ठभागावर ठेवणे. दंडगोलाकार पृष्ठभागाच्या एका टोकावर डाय ठेवा आणि समान रीतीने खाली दाबा. थ्रेड्स कापण्यास सुरुवात करण्यासाठी डायला हळूहळू क्लॉकवाइज दिशेने वळवत राहा. डाय स्टॉकवर समान रीतीने प्रेशर द्या आणि वर्क पीस बाजूने डाय पुढे जाण्यासाठी क्लॉकवाइज डायरेक्शन वळवत राहा. हळूहळू थ्रेड कटिंग करत राहा. कट करताना चुकत नसल्याची खात्री करा.
चिप ब्रेकिंग थोडे अंतर कट केल्यानंतर कटिंग प्रक्रियेदरम्यान तयार होणाऱ्या चिप तोडण्यासाठी डाय रोटेशन काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शनने थोडा वेळ उलटून घ्या किंवा पलटून घ्या. डेप्थ कट वाढवून घ्या. कटची डेप्थ हळूहळू वाढण्यासाठी डाय स्टॉकवरील ऍडजस्ट करा. थ्रेडसाठी आवश्यक योग्य पिच मिळवण्यासाठी थ्रेड्स कटिंग सुरूच ठेवा. डाय आणि पृष्ठभागात लुब्रिकेट करण्यासाठी किंचित ऑइल वापरा. डाय सेट कशी काढायची ते पाहूया. वर्कपीस मधून डाय सेट काउंटर क्लॉकवाईजच्या डायरेक्शनने फिरवून काढा. चिप ब्रश वापरून चिप साफ करा. थ्रेड पिच तपासत असल्याची खात्री करून घ्या. स्क्रू पिच गेज वापरून थ्रेडची पिच तपासा. आवश्यक असल्यास थ्रेड पिच अचूक आणि इच्छित वैशिष्ट्याची जुळत नाही तोपर्यंत थ्रेड कटिंग प्रक्रिया पुन्हा पुन्हा करत राहा. ऑइलचा वापर कसा करावा? तयार थ्रेडवर थोडेसे ऑइल किंवा कटिंग फ्लुइड लावा. हे थ्रेडची लुब्रिकेशन आणि प्रिझर्वेशन करण्यास बरीच मदत करते. थ्रेडेड कंपोनंट प्रिझर्व करा. तयार थ्रेड घटक मूल्यांकनासाठी किंवा भविष्यातील बऱ्याच वापरासाठी काळजीपूर्वक ठेवा. आतापर्यंत चर्चा केलेल्या मुख्य मुद्द्याचा थोडक्यात आढावा घेऊया. 2 मिमी खोलीपर्यंत स्मूथ फाईल वापरून रॉडच्या एज 45 डिग्री पर्यंत फाईल करा. थ्रेड कटिंगची सुरुवात करण्यासाठी डायला क्लॉकवाईज डायरेक्शनने हळूहळू वळवत राहा. काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवून वर्कपीस मधून डाय सेट काढून घ्या. स्क्रू पिच गेज वापरून थ्रेडची पिच तपासून घ्या. ऑइल लावून तयार झालेल्या कामावर लुब्रिकेट घाला. आता ही सेशन आपल्याला सेशनच्या शेवटी आणते. आशा आहे की तुम्हाला डाय टू स्टँडर्ड साइज पर्यंत एक्सटर्नल थ्रेड तयार करण्याची चांगली माहिती मिळाली असेल. पुन्हा लवकरच भेटू पुढच्या सेशन मध्ये.